मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागा वाटपांसाठी गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली। या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 2017 साली जिंकलेल्या 84 जागांवर आपला दावा सांगितला। मात्र भाजपने शिंदे सेनेची ही मागणी सपशेल धुडकावून लावली। भाजपने 2017 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागा शिंदे गटाला सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे। जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत शिवसेनेने शिंदे गटाला मुंबईत फक्त 52 जागा देऊ केल्याची चर्चा आहे। जागा वाटपात शिंदे सेनेच्या शिवसेनेला प्रत्येक जागेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे। जागा वाटपाच्या दुसऱ्या बैठकीनंतर शिवसेना भाजपने 150 जागावर एकमत झाल्याचे सांगितले असले तरी शिवसेनेला हव्या असलेल्या जागा भाजपकडून सोडल्या जाताना दिसत नाहीत। 84 जागावर शिंदे गटांचा सामना ठाकरे गटांशी होऊ शकतो। तसे घडल्यास शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पराभवाची शक्यता अधिक आहे। शिंदे ठाकरे थेट लढत झाल्यास महायुतीचे नुकसान होईल। त्यामुळे शिंदे गटाची पूर्ण ताकद असलेल्या जागाच शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे। यावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत।